नमस्कार. जानकीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. ऋषिकेश खूपच रडत असतो. जानकी ICUमध्ये असते. तिला खूप त्रास होत असतो. अचानक नानांचा फोन ऋषिकेशला आलेला असतो. नाना ऋषिकेशला म्हणतात, ऋषिकेश काय झालं? ऋषिकेश, अरे बोल ना, काय झालंय? ऋषिकेश, अरे माझी जानकी कशी आहे सांग ना मला. तेवढ्यात इकडे जानकी अचानक श्वास घ्यायची थांबलेली असते. ते बघून ऋषिकेश मोठ्याने ओरडतो, जानकी. हे ऐकल्यानंतर नानांचे धाबेच दणाणतात. नानांच्या हातून फोन खाली पडतो. सुमित्रा मोठ्याने ओरडते, अहो काय झालंय? तेवढ्यात मात्र सौमित्र तो फोन उचलतो. तो ऋषिकेशला बोलतो, दादा अरे काय झालं? वहिनी बरी आहे ना? त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, सौमित्र त्या मायाने घात केला. जानकीच्या पोटात चाकू खुपसला. जानकी आता आपल्यात नाही राहिली सौमित्र. हे ऐकून सौमित्र बोलतो, दादा रे तू काय बोलतोयस? असं नाही होऊ शकत. दादा तू काही बोलू नकोस. त्यावेळेला ऋषिकेश खूपच रडायला लागतो. तेव्हा सौमित्र बोलतो, दादा तू काळजी करू नकोस, मी तिथे येतो. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, लवकर ये सौमित्र, लवकर ये. आणि ऋषिकेशने फोन ठेवलेला असतो. ऋषिकेश ICUमध्ये जातो. त्यावेळेला डॉक्टर ऋषिकेशला बोलतात, ऋषिकेश तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही रंगवलंय, पण आता पुढचा प्लॅन काय? तेवढ्यात अचानक जानकी उठून बसते आणि जानकी मोठ्याने बोलते, आता अशी बातमी पसरवायची की जानकी रणदिवे या जगात राहिलीच नाही. त्या मायाला मला असा काही खेळ रंगवायचा आहे ना की तिला चांगलाच धक्का बसला पाहिजे. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी तुला खरंच वाटतं तू मेलेस हे पाहून मायाला खूपच आनंद होईल आणि त्याच आनंदाच्या भरात ती काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल? तेव्हा मोठ्याने ऋषिकेश बोलतो, हो मला तरी असंच वाटतंय. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश मला सुद्धा हेच वाटतंय. ऋषिकेश तुम्हीच बोलता, तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हीच देता. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी जेव्हा तुझ्या पोटात चाकू खुपसला होता, जेव्हा तुला मी रक्तबंबाळ बघितलं, तेव्हा मात्र माझ्या तळपायाखालची जमीनच सरकलेली होती. मला काय करावं तेच समजत नव्हतं जानकी. सगळं काही संपल्यासारखं वाटत होतं मला. तेव्हा जानकी ऋषिकेशला बोलते, ऋषिकेश आपल्या घरच्यांना यामध्ये सामील करून घ्यायचं आहे. ऋषिकेश पण काही झालं तरी सयाजीराव विखे पाटीलपर्यंत ही बातमी पोचता कामा नये की मी जिवंत आहे पण मी नाटक करते. तेव्हा ऋषिकेश बोलतो, याचा अर्थ तुझा ऐश्वर्यावरती संशय आहे? तेव्हा जानकी बोलते, नाही माझा ऐश्वर्यावरती संशय नाही ऋषिकेश, आणि कधीच असू शकत नाही. ऐश्वर्या खूप बदलली आहे. आणि खरं सांगू का ऋषिकेश, या गोष्टीचा खरंच मला आनंद आहे. ऋषिकेश तुम्हाला काही गोष्टी पटत नसतील, पण एक गोष्ट मात्र नक्की, ऐश्वर्या खरंच बदलले. तेवढ्यात नाना, सौमित्र सगळेजण हॉस्पिटलमध्ये हजर होतात. ICUमध्ये जातात आणि ICUमध्ये गेल्यानंतर त्यांना अचानक धक्काच बसतो. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, सौमित्र मला हे करावं लागलं कारण तुमची झालेली धावपळ त्या मायापर्यंत नक्की पोचणार. कारण त्या मायाचा माणूस आपल्यावरती नजर ठेवून असेल, पण आपण जानकी गेली असंच दाखवायचं आहे. कारण जानकीचा हा मास्टर प्लॅन आहे. तेव्हा नाना बोलतात, अरे काय चाललंय तुमचं हे सर्व? अरे तुमच्या मास्टर प्लॅनमुळे आमचे मात्र धाबेच दणाणले होते. तेव्हा जानकी बोलते, नाना खरंच सॉरी, खरंच माफ करा नाना मला. नाना खरं तर मला तुम्हाला या वयात कोणताही त्रास द्यायचा नाही, पण नाना माझा पोटचा गोळा त्या मायाकडे आहे आणि तिला सोडवण्यासाठी मी हे सर्व करते. तेव्हा लगेच नाना बोलतात, जानकी अगं आमच्या सुद्धा काळजाचा तुकडा आहे तो, आम्ही सुद्धा काही बाई करायला तयार आहोत. जानकी मरणाचंच नाटक करायचं आहे ना, तर ठीक आहे आपण मरणाचं नाटक करूया. इकडे मात्र मायाच्या माणसाला खबर लागलेली असते की जानकी या जगातच नाही.
त्याने मायाला लगेच फोन केलेला असतो आणि मायाला बोलतो, माया मॅडम मला तुम्हाला भेटायचं आहे. इन्स्पेक्टर साहेब त्या माणसावरती नजर ठेवून असतात. तेव्हा लगेच माया बोलते, हे बघ भेटायचं आहे म्हणतोस पण आजूबाजूला बघ कोणी नाहीये ना, नाहीतर उगाचच कोणीतरी माझ्यापर्यंत पोहोचायचं. तेव्हा लगेच तो माणूस बोलतो, माया मॅडम अहो काळजी करायची गरजच नाही, कारण तुमच्यापर्यंत आता कोणीही पोचू शकत नाही. तेव्हा माया बोलते, का असं काय घडलंय? तेव्हा लगेच तो माणूस बोलतो, जिला तुला संपवायचं होतं, जी तुमच्या डोळ्यात खुपत होती, ती जानकी रणदिवे आता या जगातच राहिली नाही. जानकी रणदिवे कायमची संपली. अहो रणदिव्यांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय, डोंगर. हे ऐकून माया बोलते, काय काय खरं सांगतोस काय तू? अरे तू आधी माझ्या समोर ये. तेव्हा लगेच तो बोलतो, अहो माझ्याजवळ व्हिडिओ सुद्धा आहे, ते रणदिवे कुटुंब रडत असतानाच. सगळेजण खूपच रडतायत. तेव्हा मात्र माया बोलते, अरे ये लवकर, माझे डोळे आसुसले त्या रणदिव्यांना रडताना बघायला. तेव्हा लगेच तो बोलतो, हो मॅडम आलोच मी. आणि तो माणूस तिथनं निघालेला असतो. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब लगेच ऋषिकेशला फोन करतात आणि ऋषिकेशला म्हणतात, ऋषिकेश रणदिवे आपला प्लॅन यशस्वी झालाय. ऋषिकेश रणदिवे आपल्याला काळजी करायची गरजच नाही, आता सगळं काही व्यवस्थितच होणार. हे ऐकून ऋषिकेशला खूपच आनंद होतो. ऋषिकेश लगेच मोठ्याने बोलतो, म्हणजे आता सगळ्या गोष्टी नीट होणार तर? तेव्हा लगेच ऋषिकेश असं बोलताच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, हो, कारण तो माणूस आपल्याला त्या मायापर्यंत नक्कीच पोहोचवेल. एकदा जर का आपण त्या मायापर्यंत पोहोचलो ना की आपण तिला चांगलीच धूळ चारू आणि तुमच्या मुलीला आपण सही सलामत सोडवून आणू. ऋषिकेशने फोन ठेवलेला असतो. जानकी ऋषिकेशला बोलते, ऋषिकेश काय झालंय? तेव्हा ऋषिकेश घडलेला सगळा प्रकार सांकेतिक भाषेत सांगतो. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश आता खेळी अशी नाही खेळायची. आपल्याला कळलंय ना ऋषिकेश की माया कुठे आहे. आता मायाला माझं भूत घाबरवणार. मायाला माझं भूत घाबरवूनच मी माझ्या मुलीची सुटका करणार. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, नाही जानकी, मी तुझ्या जीवाशी आता खेळू शकत नाही. जानकी एकदा तू वाचलेस, माझ्यापासून लांब जाता जाता देवाने तुला थांबवलंय. जानकी नाही, रिस्क मी घेऊच शकत नाही. तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश अहो मी तुमच्यासोबत तर कायमच असेल, पण जिला मी जन्म दिलाय त्या मुलीला मी कसं विसरू? तिच्यासाठी सुद्धा मला काहीतरी करायचं आहे. मला त्या मायाच्या तावडीतून मला तिला सोडवायचं आहे. मी माझ्या मुलीला दुःखात नाही बघू शकत. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी मी सुद्धा नाही, पण त्यासाठी तुला हे सर्व करायची गरजच नाही. तेव्हा जानकी बोलते, ऋषिकेश शांत व्हा, मला सगळं समजतंय ऋषिकेश, पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही. ऋषिकेश सगळं काही अगदी व्यवस्थितच होईल, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण तूच विचार कर, जर का खरोखर त्या मायाने तुला ओळखलं आणि त्या मायाच्या तावडीत तू पुन्हा एकदा अडकलीस तर? त्यावेळेला जानकी बोलते, नाही ऋषिकेश नाही, देवाने माझी एकदा परीक्षा घेतली आणि आता जर का तो माझी परीक्षा घेणार असेल ना, तर मात्र मी त्याच्या या परीक्षेत नक्कीच खरी उतरणार. मी माझ्या मुलीला त्या मायाच्या नाकावर टिचून सोडवून आणणार. हा शब्द आहे माझा तुमच्यासाठी. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी पण? तेव्हा सौमित्र बोलतो, दादा जानकी वहिनी बोलते ते अगदीच खरं आहे. माया सहजासहजी ओवीला आपल्या ताब्यात देणार नाही. आणि माया कशी आहे आपल्याला कळून चुकलंय. आता जर का तिला घाबरवायचं असेल तर जानकी वहिनीचं भूतच तिला घाबरू शकतं, कारण मायाला असंच वाटत असणार की जानकी वहिनी या जगात नाहीये. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी खरंच तुला असं वाटतं की हा प्लॅन यशस्वी होईल? तेव्हा जानकी बोलते, हो. आणि जानकी थेट ICU मधून तिथून निघालेली असते. त्यावेळेला सुमित्रा आणि नाना बोलतात, जानकी जे काही करशील ते स्वतःच्या जीवाला जपून. जानकी आम्हाला कळतंय तुझ्या काळजाचा तुकडा तिच्या ताब्यात आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आमच्यासाठी
जेवढी ओवी महत्वाची आहे तेवढीच तूच महत्वाची आहेस. तेव्हा जानकी बोलते, हो नाना, हे मला माहिती आहे. इकडे जानकी भूताचं वेषांतर करून मायाच्या त्या अड्ड्यावरती पोहोचलेली असते. तेव्हा माया खूपच हसत असते. ती खूपच एन्जॉय करत असते. ती म्हणत असते, दादा दादा दादा, आज तुझ्या आत्म्याला शांती लाभेल, कारण तुला जी पाहिजे होती ती कायमची मी तुझ्याजवळ पाठवली आहे. दादा दादा, बघ, तुझ्या बहिणीने तुझ्यासाठी हा शब्द पाळलाय. तिने तिचं वचन पूर्ण केलंय. दादा, मला माहिती आहे तुला माझा राग येत असेल, तू माझ्यावरती खूपच चिडला असशील. दादा दादा, खरंच खरंच मला माफ कर. पण मी तरी काय करणार? त्यावेळेला जर का तू जानकीच्या बाजूने उभाच राहिला नसतास तर कदाचित आज ही वेळ आलीच नसती. तेव्हा मात्र ती खूपच खुश असते. त्यावेळेला तिचा तो सहकारी म्हणतो, माया मॅडम, आता आपलं काम झालं, आता या मुलीचं काय करायचं? तेव्हा लगेच माया बोलते, या मुलीचं काय करायचं म्हणजे? या मुलीला सुद्धा आपण तिच्या आईजवळच पाठवायचं. त्या जानकीला तिच्या मुलीची खूपच काळजी होती ना, आता त्या जानकी सोबतच ही गेली पाहिजे. तेवढ्यात मात्र अचानक दारं खिडक्या जोरजोरात वाजायला लागतात. तेव्हा मात्र माया बोलते, एवढं मोठं वादळ, हे वादळ कसं काय आलं असं अचानक? तेव्हा तो माणूस बोलतो, मॅडम, आजच ती जानकी रणदिवे गेले आणि तिच्या मुलीला तुम्ही किडनॅप करून ठेवलंय आणि तिच्याच मुलीला आता मारण्याची भाषा केलीत आणि हे असं व्हायला लागलं. मॅडम, आपण चुकतोय का? तेव्हा लगेच ती बोलते, अरे काय बोलतोयस तू? जरा बोलताना नीट विचार कर, असं कसं काय बोलू शकतोस? तेव्हा लगेच तो मोठ्याने बोलतो, मॅडम मॅडम, काहीतरी चुकतंय आपलं. ती जानकी रणदिवे सोडणार नाही आपल्याला. तेवढ्यात पाठीकडून मोठ्याने आवाज येतो, नाहीच सोडणार मी. काही झालं तरी सुद्धा जानकी रणदिवे ही मायाला कधीच सोडणार नाही. मायाच्या पाठीत खंजीर खुपसणारच. माया, तू माझ्या मुलीला मारण्याचा प्लॅन रचतेस. आधीच तू माझा जीव घेतलास आणि आता तू माझ्या मुलीला संपवण्याचा प्लॅन रचतेस. नाही माया, नाही, मी तुला सोडणारच नाही, तुला संपवणारच. तेव्हा मात्र माया हादरते आणि बोलते, जानकी जानकी, तू इथे? तेव्हा जानकी बोलते, माया, तुला काय वाटलं या जगातून मी कायमची निघून गेली असेल तरी सुद्धा माझं मन मात्र माझ्या मुलीपाशी आहे. माझा आत्मा मात्र असाच कायम इकडे तिकडे फिरत राहणार आणि तुला तो सुखाने जगू देणार नाही. आणि जानकी स्वतःचा हात असा पुढे पुढे नेत असते. तेव्हा माया बोलते, हे बघ जानकी, आता तू कायमची या जगातून गेलीयस. जानकी, तू आता इथून निघून जा, इथे थांबू नकोस. तेव्हा जानकी बोलते, गप्प बस माया, मी तुला संपवल्याशिवाय इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते. माया म्हणते, जानकी जानकी, जा इथून जा. तेवढ्यात मात्र मायाचा सहकारी तिथनं पळ काढतो. माया म्हणते, अरे कुठे जातोयस तू? थांब इथेच. तेव्हा मात्र तो म्हणतो, नाही मॅडम, मॅडम, तुम्हाला कळतंय का? जानकी रणदिवेचं भूत आलंय. मॅडम, अहो, तुम्ही खूप मोठी चूक करताय. मॅडम, असं करू नका. त्या जानकी रणदिवेला जे पाहिजे ते द्या. तेव्हा मात्र मोठ्याने जानकी बोलते, आता मात्र मी कोणालाही सोडणार नाही. एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवणारच आणि माया, तुझा तर खेळ समाप्त होणार. तेव्हा माया बोलते, हे बघ जानकी, तू आता जा. जानकी, तू माझ्यापासून लांब गेलीस तर बरं होईल. तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते. जानकी हळूहळू मायाच्या समोर जाते आणि मायाला बोलते, सोडणार नाहीये मी तुला. माया, मी तुझा जीव घेणारच. आणि त्याच वेळेला माया स्वतःच्या डोळ्यावर हात घेते आणि त्याच वेळेला जानकी तिथून गायब होते. माया हळूच स्वतःच्या डोळ्यावरचा हात काढते, इकडे तिकडे बघत असते, पण जानकी कुठेच नसते. त्यावेळेला माया पटापट पाणी पिते आणि माया स्वतःला शांत करत असते आणि ती म्हणत असते, हे काय करतेस तू माया? माया, शांत हो, स्वतःला सावर, असा वेडेपणा करू नको, भूत वगैरे काही नसतं. त्यावेळेला तिथून मोठ्याने आवाज येतो, भूत असतं माया, भूत असतं. तू एका आईची परीक्षा घेतलीस माया आणि त्यासाठी तुला कोणीच माफ करणार नाही. माया, तुला
कायमचे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार की तू काय करून बसलेस. माया, तू माझ्या मुलीला संपवण्याचा प्रयत्न केलास आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र माया मोठ्याने बोलते, प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, मी हे मुद्दामून नाही केलंय. प्लीज प्लीज मला समजून घ्या ना. पण त्यावेळेला मात्र ती खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते, आता मात्र मी कोणालाही माफ करणार नाही. काही झालं तरी सुद्धा मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच. त्यावेळेला मात्र ऋषिकेश तिथे इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो, इन्स्पेक्टर साहेब काय करायचं, आपण शांत नाही राहू शकत. जानकीच्या जीवाला धोका आहे इन्स्पेक्टर साहेब, कळतंय का. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात, ऋषिकेश रणदिवे, जानकी मॅडम जे काही करतायत ते त्यांना करू देत, कारण त्याच घाबरण्यामुळे माया खूप मोठी चूक करेल. त्यावेळेला माया इकडे जानकीला बोलते, जानकी थांब, जानकी थांब, तू मला मारू नकोस. ओवी ओवी पटकन बाहेर ये. आणि ती ओवीला जानकीच्या ताब्यात देते. आणि त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेबांची तिथे एंट्री होते आणि ते मायाच्या हातात बेड्या ठोकतात. तेव्हा सगळा खेळ मायाचा संपलेला असतो. त्यावेळेला माया बोलते, जानकी याचा अर्थ तू मला फसवलंस, तू जिवंत आहेस. तेव्हा ऋषिकेश बोलतो, हो माझी जानकी जिवंत आहे. माया, तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि माझ्या जानकीला संपवशील. माया, तर असं होणार नाहीच. स्वतःला खूपच स्मार्ट समजतेस ना, पण माया तुझी लायकी काय आहे तूच ओळख. तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते. माया बोलते, जानकी जानकी या वेळेला मात्र तू खूपच मोठी चूक केलीस. तुला काय वाटलं तू सहजासहजी सुटलीस. नाही जानकी, मी तुला सहजासहजी अजिबात सुटू देणार नाही. आता तुला तुझी लायकी मी दाखवणारच. बघ जानकी मी काय करते ते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर जानकीने जो काही प्लॅन रचला आणि भूत बनवून स्वतःच्या मुलीला स्वतःच्या ताब्यात घेतलं मायाच्या नाकावर टिचून, हा प्लॅन तुम्हाला आवडला का, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.